महाराजांना ना तो 1% पण अहंकार सहन नाही होत. मग तो आपला असून दे किंवा बाजूचा कोणाचा पण असू दे, त्यांना जिकडे जायचंय ते तिकडे जाणं. तेव्हा ज्या फ्रेममधून ते गायब झाले होते त्याच फ्रेममधून परत आले. 2019 हा किस्सा मी सांगते. 2019मध्ये ना मी एका आर्टिस्टचा, कारण का तेव्हा माझ्याकडे प्लॅटफॉर्म होता, तर मी ना नवरात्रीचे नवरस 9 आर्टिस्ट 9 टॅलेंटचं मी इंटरव्ह्यूज आम्ही कंडक्ट केलेले. तर त्याच्यामध्ये एक आर्टिस्ट होता, पेंटर आहे, इज अ व्हेरी गुड आर्टिस्ट, आणि तो खूप छान अशी पेंटिंग वगैरे करतो. तर तो कोणाला माहितीच नव्हता प्रभादेवीला राहायचा. तर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर त्याचा पहिला इंटरव्ह्यू कंडक्ट केला. आणि त्याचा इंटरव्ह्यू कंडक्ट करायच्या आधी मी माझ्या मित्राच्या घरी गेले होते आणि त्याचं घर खूप छान रेनोव्हेट केलं. तर त्याने सर्वांना बोलवलेलं. तर त्याचं ना घराच्या भिंती फुल व्हाईट होत्या, फुल व्हाईट. आणि त्या व्हाईट भिंतीवर ना एकच गोष्ट होती जी मला सारखी सारखी खेचत होती. ती येल्लो कलरची स्वामींचं ना फक्त एवढंच म्हणजे चेहराच असा पेंट केला होता. एवढी मोठी फ्रेम होती, साधारण एवढी मोठी असेल अशी. वाव. तर आणि ती अख्ख्या हॉलमध्ये ती एकच फ्रेम होती. तर ना मी कुठल्याही रूममध्ये बसायचे ना तर माझं लक्ष तिकडेच जायचं. तर ना मी बोलली मनातल्या मनात, बघा कसं आहे की अरे काय भारी आहे वाटतं ना, म्हणजे पूर्ण ते येल्लो आणि येल्लो कलरचे होते ते. माझ्याकडे तो फोटो आहे. तर मी गेली त्या फ्रेमकडे आणि फक्त त्या फ्रेमकडे बघून मला आई शपथ काय भारी वाटतात महाराज, म्हणजे खूप छान, म्हणजे लक्षच माझं दुसरीकडेच जाईना, तिकडेच सारखं सारखं घुमून फिरून. तर तेव्हा ना माझा मित्र बाजूला ना, मी त्याला विचारलं अरे कोणी केलेली पेंटिंग. तर त्याने मला आर्टिस्टचं नाव सांगितलं. तर मी बोलली वा यार सॉलिड आहे, मी पण घेणार. तर तो मला बोलतो जाऊन दे, तुला नाही परवडणार, जवळजवळ 1 लाखाची असेल. आहे असेल नाही आहे. तेव्हा ना मला पटकन एक गोष्टीचा असा हिट झालं की असा कसा म्हणतो की मला परवडणार नाही. मी घेणार हीच फ्रेम ह्याच आर्टिस्टकडनं मी घेणार, असं मी तेव्हा बोलले. आणि ॲज युजल मी बोलून विसरले. तर हाच आर्टिस्ट हीच फ्रेम मला देणार म्हणून मी घेणार याच्याकडनं. विकत तर विकत घेईन, EMI भरेन पण घेणार, हे बोलले. सगळं झालं. त्याच्यानंतर मी त्याला बोलली अरे ह्या आर्टिस्टचा ना मला आम्ही असं सिरीज करतोय, तर त्या आर्टिस्टचा नंबर तर ना, त्याचा पण इंटरव्ह्यू त्याला नवरात्रीचे नवरस. तर मग त्याने मला नंबर वगैरे दिला. मग मी त्याला कॉल केला. महाराष्ट्रीयनच होता, आपल्या मराठी लोकांना पुढे आणलं पाहिजे आपण, आणि त्याला आर्टिस्ट 100% सर्वसामान्य आणि साधारण असा मुलगा आणि आर्टिस्ट. तर आम्ही गेलो प्रभादेवीला, त्याचा अनुभव वगैरे घेतला, सगळं झालं छान. त्याचा इंटरव्ह्यू खूप लोकांपर्यंत पोचला, तो खूप लोकांपर्यंत पोचला आणि खूप छान प्रसिद्धी त्याला मिळाली. हे सगळं झाल्यानंतर अचानक एक दिवस त्याने मला कॉल केला आणि त्याने मला सांगितलं विद्या जरा घरी येशील का. तर मी बोलली कशाला. मला बोलतो अरे 2 फ्रेम्स आहेत, त्याच्यामध्ये एक मला तुला गिफ्ट करायचे, ऐकून घ्या. तर आत्ताच 1 लाखाला ती विकली. मी सांगितलं ओ शिट. आता मला म्हणजे हा काय म्हणजे कळलं ना तुला की मला असं वाटलं अरे बापरे आता मला ही खरंच विकत घ्यावी लागणार आहे की काय ही फ्रेम. आणि मी बोलली ठीक आहे येते, आत्ता येणं गरजेचं आहे. मला बोलतो ये मला ती विकायचीच आहे, असं तो पटकन बोलला. मी बोलली बरं ठीक आहे. तेव्हा माझी सॅलरी वॉज गुड, बट एक असतं ना 1 लाखाची पेंटिंग. आणि मी त्याच्या घरी वगैरे गेली, छान गप्पा. त्याची आई खूप खुश झाली, खूप छान तुमच्यामुळे आम्हाला म्हणजे छान इंटरव्ह्यू झाला आहे तिकडे. त्याच्यानंतर त्याने ना माझ्याच आधी एक कोणतरी आय गेस कुठल्या तरी न्यूजपेपरचीच एडिटर होती, त्याला त्याने ती विकली. तर मला बोलतो हे घे तुझ्यासाठी. तर मी बोलणार ऐक ना मी तुला ना EMI मध्ये देईन ना, मी तुला EMI मध्ये देईन हे पैसे थोडे. मला बोलतो काय वेडी आहे का रे तू, हे मी तुझ्यासाठी गिफ्ट केले, म्हणजे गिफ्ट आहे ही फ्रेम. मी बघितली नव्हती फ्रेम आतमध्ये ओपन करून काय हे, उघड आणि बघ. हे माझ्याकडनं एक बोला टोकन ऑफ लव्ह करेक्ट तुझ्यासाठी. तर मी ग्रॅटिट्यूड. आय वॉज लाईक ओके शांती. आणि मी जेव्हा ओपन केले ना तर तीच फ्रेम तेच स्वामी फक्त ऑरेंज कलरमध्ये त्यांना गेले होते आणि ते त्यांना मला तेव्हा गिफ्ट केलं. तर तेव्हा मला असं होतं की महाराजांना ना तो 1% पण अहंकार सहन नाही होत. मग तो आपला असून दे किंवा बाजूचा कोणाचा पण असू दे, त्यांना जिकडे जायचंय ते तिकडे जाणं. तेव्हा ज्या फ्रेममधून ते गायब झाले होते त्याच फ्रेममधून परत आले.
तो फोटो गायब झालेला हा करेक्ट. गेले. तेव्हा मला महाराजांविषयी माहिती नव्हतं, पण हळूहळू ज्या अनुभूती मला येत गेल्या, महाराजांची प्रचिती येत गेली, तर ते फ्रेममधूनच आले ना, फ्रेमच मिळाली ना मला. आणि फ्रेम मधूनच परत आले. तर हा एक